आगामी सण, उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या 7 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यापुढे सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. आगामी निवडणुका व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार यांचे अभिलेख तपासून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 नुसार हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यामार्फत वेळोवेळी आढावा घेण्यात आला. उपविभागीय दंडाधिकारी यांनी या प्रकरणी दाखल अभिलेख, सराईत गुन्हेगारांविरुद्ध दाखल गुन्हे, साक्षीदार यांना सुनावणी दरम्यान तपासल्यानंतर गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तणुकीमुळे स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेस व जीवितात धोका निर्माण होत असल्याचे, तसेच भागातील नागरिक हे नमूद सराईत गुन्हेगार यांच्या विरुद्ध साक्ष किंवा तक्रार देण्यासाठी घाबरत असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी 1 वर्षासाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.